लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. सकारात्मक निर्णयाचे संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शाह सकारात्मक. नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावर चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा. एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना. कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. साखर कारखानदारांचे येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अर्ध मंत्रिमंडळ जाऊनही ठोस तोडगा निघालेला नाही. लवकर तोडगा न काढल्यास कांदा शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करणार. आमदार रोहित पवारांचा इशारा. दादरमध्ये काँग्रेसचं पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. महागाई बेरोजगारीवरून मेलोडी चॉकलेट वाटत जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्ध खात्याची मागणी केली नाही. अर्ध खात्याची मागणी केल्यावर सांगेन. पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्ली सुनेत्रा पवारांना अर्ध खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न. मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं. वळसेंनी का बोलू दिलं नाही. दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी पक्ष आग्रही. तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाही दावा. भरत गोगावलेंच्या रायगड पालकमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार. तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही. सूत्रांची माहिती. भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी. दिल्लीमध्ये रवींद्र चव्हाणांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे यादी सुपूर्द. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 5 जागांपैकी 1 जागा आरपीआयला मिळावी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयनं कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत अशी प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ. भाजपने 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती. काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक पर्यटनावर. विधान परिषदेच्या जागावाटपासाठी मविया नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक. मविया विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार. 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार. भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. कोणी किती बहुमताचे दावे करत असले तरी मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नाही. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया. देशाच्या विविध भागामध्ये उष्णतेमध्ये सातत्यानं वाढ. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा. निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी. आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती. सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोनं वाढले. कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव. कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना. शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा नाही. नाशिकच्या विंचूर इथल्या सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावर कांदा नाकारल्यानं शेतकऱ्यांचा संताप. माहिती सरकारमधील महामंडळ आणि समिती वाटप येत्या 2 महिन्यामध्ये होणार. समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू. कालच्या बैठकीमध्ये निधी वाटपास समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश. समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार. मुंबईकरांचं रक्त विकण्याचा मिंदे भाजप सरकारचा डाव. आदित्य ठाकरेंचा आरोप. पीएमसीच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका. भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसीकडून फेरविचार. सुधार समितीमध्ये प्रशासनाची माघार. 7 हिल्सचं पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण. रक्तपेढ्यांचे पीपीपी प्रस्ताव. वांद्रे रेक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती. संध्याकाळी 4 वाजता सिद्धरामय्या राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय यांचा पहिलाच दिल्ली दौरा. विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा. पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत. पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. या केवळ माध्यमात चर्चा. राजीनाम्याच्या बातम्यांवर अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडींचा खुलासा. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाच्या बाहेर राडा. सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा निषेध. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची 10 जूनला पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली. केंद्र सरकार आणि आघाडीच्या भविष्यातीवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. बैठकीला उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा ₹2.50 वाढ. सीएनजीचे नवे दर ₹94.75 प्रति किलोवर. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट. तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट. मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी. गोकुळचे प्रोडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात. आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची गरज असते. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर 2022 मध्येच ते काढण्यात आल्याची दिली माहिती. शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शाह आणि मनोज शेरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. तर आरोपी शिवराज मोठेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी. प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत. शिवराज मोठेगावकरला डॉक्टर मनोज शेरुरेनं नीटचा पेपर दिला होता. सीबीआय तपासामध्ये महत्वाची माहिती समोर. मोठेगावकरच्या मुलासाठी पेपर दिल्याची माहिती. मोठेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता. बाकी 2 विद्यार्थी कोण? सीबीआयकडून तपास सुरू. सुप्रीम कोर्टाकडून एसआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता. एसआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक. कोर्टाचं निरीक्षण. बीकेसीमधील एमएमआरडीए सिटी पार्क सर्वसामान्यांसाठी खुला करा. आमदार वरुण सरदेसाई यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सिटी पार्कमधील नागरिकांच्या प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. प्रतिभा धानोरकरांकडून पुन्हा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी. 15 दिवसांपूर्वी धानोरकरांनी अचानकपणे दिली होती भेट. रुग्णालयामधील अस्वच्छता आणि गैरकारभाराबद्दल माहिती घेतली. तुकाराम मुंडे ऍक्शन मोडमध्ये. एफडीए आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच कारवायांचा धडाका. आज दिवसभरात 40 कारवाया. धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा. तर पुण्यामध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. पीएमसीच्या ऑफिसजवळ सापडलं घबाड. जमिनीमध्ये गाडले होते कोट्यवधी रुपये. मिनीमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्यानं खळबळ. राजस्थानची दुसऱ्या क्वालिफायरमध्ये धडक. एलिमिनेटर सामन्यामध्ये हैदराबादवर 47 धावांनी दणदणीत विजय. वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर विजयाचे शिल्पकार. अत्याचारी भोंदू अशोक खरातवर चित्रपट येणार. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार. खरातचे कारनामे सिनेमातून उलगडणार. मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला. केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होणार. तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तुळजाभवानी देवीचं मंदिर 30 मे पर्यंत 22 तास खुलं राहणार. उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासानिमित्तानं निर्णय. भाविकांची गर्दी वाढल्यानं तुळजाभवानी मंदिर संस्थानची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. मार्चमध्ये मुंबई, दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येमध्ये घट. तिकीट दरातील वाढ. इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवासी संख्येमध्ये 9.7% घट. एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा निर्णय. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामात गैरप्रकार होत असल्यानं निर्णय. पुणे महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसाठी फेस रिडिंग हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार. विशेष ॲपद्वारे दिवसातून 3 वेळा हजेरी नोंदवावी लागणार. शहरातील अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय. नाफेडकडून 8 दिवसामध्ये केवळ 50 टन कांदा खरेदी. शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ. नाशिक जिल्ह्यामधील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद. कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रांवरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज. राज्यामध्ये सुरू असलेल्या 5,000हून अधिक प्राध्यापक भरतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दालनाबाहेर शिफारस बंदीचा सूचना फलक. भरती प्रक्रियेमध्ये कोणताही दबाव किंवा शिफारस करू नये असे स्पष्ट निर्देश.
पुण्यातील आंदेकर टोळीमधील 5 जणांना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक. दरोड्याच्या तयारीमध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये 31% अतिरिक्त डिझेलची विक्री. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा. वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती. जेएनपीए बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता. कंटेनर लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हजारोंचा भूर्दंड कंटेनर मालकांवर. 28 मे पासून मालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचे नो स्टॉकचे फलक. नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ. नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र. डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी तात्काळ उभे. साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रॅक्टर आणावे असा नियम पंप चालकानं घालून दिलाय. धाराशिवच्या ईट गावात इंधन दरवाढीमुळे धोंड्याच्या जेवणाला सासऱ्यानं जावयाला घोडा भेट दिल्याचा प्रकार. धोंड्याच्या जेवणाला सोन्याची अंगठी देण्याची प्रथा असताना घोडा भेट दिल्यानं याची सर्वत्र चर्चा. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये अनेक पंपांवर डिझेल संपल्याचे फलक. भाविक आणि वाहनधारकांवर इंधनासाठी भटकंतीची वेळ. जळगावच्या सावखेड्यामधील तापी नदीपात्रामध्ये 200 लिटरच्या टाक्यांमध्ये डिझेलचा साठा आढळला. वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसाठी इंधनाचा साठा केल्याची माहिती. दरम्यान सामान्य नागरिकांना इंधनासाठी वणवण करावी लागत असताना नदीपात्राजवळ 200 लिटर डिझेल कसं आलं असा प्रश्न उपस्थित. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना मोठा धक्का. 28% पूर्वलक्षी जीएसटी लावण्याचा सरकारचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाकडून वैध. गेमिंग कंपन्यांनी या पूर्वलक्षी कर आकारणीला न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं, मात्र न्यायालयानं त्यांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. पुण्याच्या डेक्कन परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना. मद्यधुंद चालकाच्या भरधाव कारनं पुलाची रेलिंग तोडली. धडकेनंतर गरवारे पुलावरून गाडी खाली कोसळली. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी. विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधून बाहेर. जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप. अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता. पुण्यामध्ये 19 वर्षे तरुणाकडून ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार. भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली. डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल. नागपुरात होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी ट्रॅफिक पार्क चौकामधील 4 ते 5 झाडं कापली. पालिकेची परवानगी न घेता जाहिरात एजन्सीकडून वृक्षतोड. पर्यावरणवाद्यांच्या संतापानंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल. बुलडाणा शहरातील अवैध फ्लेक्स बोर्ड ठरत आहेत धोकादायक. रहदारीच्या रस्त्यावरच होर्डिंगचा अडथळा. पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं. नागरिकांची मागणी. परभणीमधील जुना पेडगाव रोड परिसरात उष्माघातानं 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. उन्हातून फिरून घरी आल्यानंतर झोपलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 46°C तापमानाची नोंद. दिवसभर उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण. सकाळी 10 वाजल्यापासून जाणवतात उन्हाचे चटके. तीव्र उन्हामुळे जनजीवन प्रभावित. गोंदियामध्ये उष्णतेची तीव्रता कायम. जिल्ह्याचं तापमान 45.2 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे उकाड्यानं नागरिक हैराण. तर दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट. पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता. हवामान विभागानं 27 आणि 28 मे रोजी उष्ण लाटेचा इशारा दिलाय. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परळीसह परिसरामध्ये पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला. परळीमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 42 ते 43 अंशांवर. सततच्या उष्णतेमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास. लातूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर. वातावरणामध्ये उकाडा वाढत असल्यानं नागरिक हैराण. नाशिकच्या इगतपुरीमधील खैरेवाडीमध्ये आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई. वाडीमधील 350 लोकांना रोज फक्त एका टँकरनं पाणी पुरवठा. प्रत्येक कुटुंबाला फक्त 2 हंडे पाणी मिळत असल्यामुळे आणखी 1 टँकर वाढवण्याची मागणी. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या कसबे धावंडा इथे वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड कोसळलं. शाळेचं मोठं नुकसान. पंचनामे करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही भागात जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे हापूस आंब्याचं पीक धोक्यात आलंय. नांदेडमध्ये डिझेलसाठी एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा. डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी तात्कळत. साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रक आणा. पंपचालकांची मागणी रद्द करा. शेतकऱ्यांचं म्हणणं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या अनेक भागात पावसाच्या सरी. दाभाडी, डोंगरगाव, चिखलीसह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस. आंब्याची झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान. जालन्याच्या बदनापूरला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वंजारवाडी, साखरवाडी, गंडारी अनेक गावात पावसाची जोरदार बॅटिंग. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं पडली तरी घरांवर सुद्धा पत्रेही उडाले. लग्न
ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.